केमिकलयुक्त रंगांनी नको तर खेळा इको फ्रेंडली खेळा होळी। इको फ्रेंडली होळीसाठी सामाजिक वनीकरण व राष्ट्रीय हरित सेनेचा पुढाकार। होळीचा सण जवळ आला असून इको फ्रेंडली होळीसाठी राष्ट्रीय हरित सेनेने पुढाकार घेतला आहे। पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने राष्ट्रीय हरित सेनेकडून जनजागृती केली जात आहे। तसेच होळीत नैसर्गिक रंगाचा वापर करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने राज्यभर जनजागृती करण्यात येत आहे। बुलढाणा येथील एडेड विद्यालयाचे राष्ट्रीय हरित सेना प्रमुख रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विविध उपक्रम राबवित आहेत। नैसर्गिक रंग बनविण्यासाठी विविध प्रकारच्या फुलांपासून ओले व कोरडे रंग बनवले जातात। नैसर्गिक रंगांपासून शरीराला कुठलेच अपाय होत नाहीत। पळसाच्या फुलापासून लाल रंग बनवण्यात आला। हळदमध्ये अरारूट पावडर मिसळून पिवळा रंग, बीटपासून जांभळा रंग, तर कडुलिंबाचा पाला व पालक एकत्र करून हिरवा रंग तयार करण्यात आला असून नागरिकांनी नैसर्गिक रंगांचा वापर करावा असे आवाहन यावेळी सामाजिक वनीकरणाचे विभागीय वनाधिकारी विपुल राठोड यांनी केले। मी एडेड हायस्कूल या शाळेतून आलेलो आहे। मी राष्ट्रीय हरित सेनेतर्फे सगळ्यांना आवाहन करीत आहोत की आमच्याकडे नैसर्गिक कलर विकायसाठी आहे, तुम्ही नक्की यावे। आणि नैसर्गिक कलर हे शरीरासाठी खूप चांगले आहेत व रासायनिक कलर जास्तीत जास्त टाळावे। आमच्याकडे विक्रेता करायसाठी नक्कीच या। कोणते कलर बनवलेले कशापासून? आम्ही बीटरूटापासून लाल कलर बनवलेला आहे, आम्ही हळदीपासून पिवळा आणि पळसाच्या फुलांपासून केशरी रंग बनवलेला आहे आणि पालकापासून हिरवा रंग बनवलेला आहे। आज सामाजिक वनीकरण आणि राष्ट्रीय हरित सेना व एडेड हायस्कूल बुलढाणा यांच्या वतीने येणाऱ्या होळी सणानिमित्त नैसर्गिक रंगाचा पूर्णपणे वापर करावा यासाठी जनजागृती सुरू करण्यात आलेली आहे। नैसर्गिक रंगामुळे कोणत्याही शरीरावर आपले रिॲक्शन किंवा हे येत नाही, त्यामुळे नैसर्गिक रंग खेळणे हे शरीरासाठी सुद्धा चांगले आहे। त्या निमित्ताने एडेड हायस्कूल आणि सामाजिक वनीकरण यांच्या सौजन्याने हे नैसर्गिक रंग विक्रीचे स्टॉल लावले। हे जे विद्यार्थी आहे हे दरवर्षी पर्यावरणपूरक सण साजरे करतात। त्यात आज होळी म्हटलं तर वृक्षपूजन असो, त्यानंतर नैसर्गिक रंग निर्मिती, कारण की रासायनिक रंगामध्ये बरेचसे हे केमिकल्स असतात, त्यामुळे डोळ्याला, शरीराच्या त्वचेला फार हानी होतात आणि याची नागरिकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे, हा आमचा प्रथम यामधला उद्देश आहे। त्या अनुषंगाने आम्ही हे नैसर्गिक रंग प्रक्रियासाठी पळसाचे फुलं, बीट, त्याच्यानंतर पालक यापासून आम्ही रंगनिर्मिती केलेली आहे। बीट